त्यांना सांगायला पाहिजे ना पण ते पाहुणे की काय? बापू पाहुणे आले पाहुणे आलो 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 या 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 आलो 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 सावकाश सावकाश बापू या 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 रांगोळी छान काढली आमच्या लतिकाने काढली बरी आहे या 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 ना या 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 सज्जनदाजी अगं बाई कुठे गेला अहो तुमच्या बरोबर बसला होता की जावई बापू मी बघतो मी बघू जावई बापू ओ जावई बापू जावई बापू ओ जावई बापू जावई बापू ओ जावई पप्पा जावई बापू मी लतिकाचे बाबा या बसा नाही तुमचे सगळे लोक तिकडे बसलेत हा या 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 सावकाश सावकाश हळू 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 लागलं का लागलं नाही या या हे बघा 20 लाख तरी हुंडा घेऊ आणि दोन्ही करता खर्च जो आहे लग्नाचा तुम्हालाच करावा लागेल जावई बापूंना तुम्हाला अंगठी सोन्याची चेन आणि स्कूटर आणि रुखवतामध्ये डबल बेड मुलीच्या आईला पैठणी घ्यावी लागेल त्या बहिणीला काय ते फॅशनेबल वगैरे काय लागते ते आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे नाही हे बरोबर आहे तुमचं नाही पोराला सोनं देऊ आम्ही आई साहेबांना पैठणी देऊ झालं तर ताई साहेबांना बी पैठणी देऊ आम्ही अगदी हौसेनं करू पोराला चेन बी देऊ पण ते हुंड्याचं काय पटत नाही बा पोराला एवढं शिकवलं एवढा खर्च केला तो वसूल नको का करायला असं काय बोलू राहिले तुम्ही आम्ही बी पुरीला शिकवलं ना तिथं नोकरी बी करी ती बायांच्या जातीचं नोकरीचं जाऊ द्या हो पोरीला स्वयंपाक पाणी येतं का नाही हे महत्वाचं स्वयंपाकात हात धरणार कोणीच नाही तिचा 100 माणसं आली ना तरी एक हाती स्वयंपाक करते पोर अहो पोरीची जात म्हणल्यावर स्वयंपाक आलाच पाहिजे की नाही मी काय म्हणतो हुंडा देणं घेणं कायद्यानं कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकू नका आम्ही पण दिलाय की हुंडा आमच्या पोरीला 25 लाख रुपये या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत हे बघा जमत नसेल ना तर राहू द्या नाही 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 तुम्ही नका काळजी करू आम्ही व्यवस्था केली आहे सगळी मग हे कोण हे
शेजारी आणि भावापेक्षा बी जास्त आहेत. होय. नाही आम्हाला मंजूर आहे, तुम्ही म्हणाल तसं. हा मग ठरलं समजायचं ना. हा पण काय हुंडा रोकड द्यावा लागेल, तो पण लग्नाच्या आदल्या रात्री. हुंडा जर रोकड मिळाला नाही तर पोरगा रूमच्या बाहेर देखील येणार नाही. अरे नाही तुम्ही नका काळजी करू, मान्य आम्हाला. आता पोरापोरींना एकमेकांना काही त्यांचे विचार जाणून घ्यायचे असतील, त्यांना बोलायचं असेल तर माझी काय हरकत नाही. खरी लते जावई बापूंना आपलं गाव दाखवून ये. हा जा. ए बसलं काय, जा ना इथं ठेव. लतिका, नाही नाव छान आहे तुझं, मस्त आहे. थँक्यू. मी पसंत आहे का तुला? बापू म्हणतील तसं. घरातली माणसं म्हणाली जा, ते चालेल ना तुला? कुठं जायचं? तू सांग ना. मंदिरात. मारुतीचं मंदिर आहे का इथं? हा बरं झालं, म्हणजे कडक शनिवार करायचो मी. मारुती पावलंच मला, म्हणून म्हटलं दर्शन घेऊया. म्हणजे तू पण आहेस ना बरोबर, तर चालेल ना तुला? गाडी घेऊ का? नाही नको, चला येऊया. सर मंगळवार बुधवार नक्की मिळेल ना डिस्बर्समेंट? 110%. थँक्यू सर. मारुतराया, तुझ्यापासून प्रेरणा घेऊन अख्ख्या गावाला फिटनेसचे धडे द्यायला लागलोय. तेवढ्या अकॅडमीचं सांभाळून घे बरं का. अरे बापूंचे पैसे परत करायचे. लतीचं लग्न थोडं पुढंच जाऊ दे. मी 4 महिन्याचा जरी कालावधी भेटला ना, मला पैसे द्यायला टाइम भेटेल ना. सांभाळून घे. गुरुजी, ते मुहूर्ताचं काय ते बघून घ्या आधी. हा मुहूर्ताच
हे ते शेजारी. शेजारी. मी सज्जन. अरे मी पण. कॉमेडी करता बुवा तुम्ही. मी लतिकाचा होणारा नवरा सज्जन कोकाटे. अच्छा असे होय. नमस्कार नमस्कार. मी अभिमन्यू. अभिनम्यू का? वा 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 वा, मस्त आहे तुमची बॉडी गिडी. हा थँक्यू. करतो थोडा व्यायाम बियाम. सिक्स पॅक आहे का? हा काय काय खाता काय तुम्ही? मला पण करायची हो बॉडी, पण काही होत नाही ना. अहो सज्जनराव, बॉडी अशी होत नाही हो, बनवावी लागते ना. बनवावी लागते. हे प्यार किया नहीं जाता हो जाता है कसं? बरोबर आहे. चला येऊ का? हा चला या या या. हो अभिनम्य भाऊ, हा लग्नाला यायचंय बरं का. आता घरात आमची मोठी माणसं लग्नाची तारीख ठरवायला बसलेत. अच्छा, तरी 4-5 महिने लागतील है ना? अगदी पुढच्या आठवड्यातलाच मुहूर्त आहे. ठीक आहे, चला येतो मग. हो या. ओळख ठेवा. हो ठेवणार ना सज्जनराव. मस्त बॉडी गिडी याची. मॅरिड आहे का? नाही. नाही. गावातल्या पोरींनी बरं ठेवलंय याला बिन लग्नाचं. लय खवट आहे तो. खवट आहे. काय गाई इथं का बसली? हा काय झालं? का कंबर धरली काय? चांगली पोरगी गेली ना रे आजची. लहानपणापासून तुला सांगते तिला या घरची सून करून घ्यायची म्हणून. मी पण तुला लहानपणापासून सांगतोय हे काही या जन्मात शक्य नाही म्हणून. गागूच काय हा गाढवाला गोळ्याची चौक आहे. म्हणजे आम्ही गाडो. हे बरं कळतंय. हा परमेश्वर सावकाश. बोलत नाही का तू जास्त? नाही नाही असं काही नाही. बस ना. बॉयफ्रेंड मला विचारताय? हा. हसायला काय झालं? मी आपलं विचारलं ना. तुम्हाला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड होती ना. नाही म्हणाले पप्पा. कुणाचे? माझे. का? गरीब होती ना ती. त्यानंतर 16 स्थळं पाहिली. माझ्या पप्पांना 1 करोड रुपये हुंडा पाहिजे होता ना. आता मी बँकेत कारकून, मला कोण देणार आहे 1 करोड रुपये हुंडा?
24चा होतो तेव्हापासून स्थळ पाहतोय. आता 34चा झालोय. आता कुठं पप्पा 20 लाखावर आलेत. तुम्हाला मी पसंत आहे ना? आता 34व्या वर्षी आहे, कुठं बघणार हो सगळं. मुलगी आहे ना, मग बस. पप्पांमुळे तर धीरच केला होता हो माझा. तुम्हाला राग नसेल येणार तर एक प्रश्न विचारू का? विचार ना. ते हुंड्याचं. नाही, ती कंडिशनच आहे. तुझ्या वडिलांना माहिती आहे. हा पण नाही, त्याच्यात ऍडजस्टमेंट होऊ शकत नाही. तू नोकरी करशील ना? हो, चालेल ना? हा, म्हणजे घरचं सगळं ऍडजस्ट करून जमत असेल तर करायला काय हरकत नाही ना. आणि आई म्हातारी आहे ना, तिची सेवा करायला लागेल, ते मुख्य काम आहे. हो चालेल ना, ते सगळं मी करेन. पण अहो, नोकरी करून मी बापूंना थोडी थोडी मदत केली तर चालेल ना? अहो, त्यांना कुणी मुलगा नाही. मला आणि ताडेला लय कष्टाने शिकवलंय, त्यांनी मोठं केलंय. आता थोडं ऋण मी बी फेडलं पाहिजे ना. त्यांच्या फंडाचे पैसे बी या लग्नात आता खर्च होतील. त्यांच्या म्हातारपणाची सोय होती हो ते पैसे. म्हातारपणात काय करायचंय फंड? आणि तशी बी पेन्शन मिळेलच ना. हो, तेवढ्यानं काय होणार आहे? आजीचं म्हातारपण, बापूंना बी हार्टचा प्रॉब्लेम आहे. सगळे पैसे नाही, पण थोडी थोडी मदत केली तर चालेल ना? मला विचारावं लागेल. कुणाला? पप्पांना. लय तापट आहेत ते. मी नोकरीला लागेपर्यंत मार खात होतो त्यांचा. आमच्या ताईच्या लग्नात जेवणाची 25 ताटं वाढली तर त्यांनी मलाच मारलं. त्यावेळेला तर नोकरीला लागलोच होता होतो मी. बाकी काय बी जमल, पण हे पैशांचं नाही जमणार. 16 लग्न मोडलीत त्यांनी माझी. आता हे लग्न व्हायलाच पाहिजे. तू नको ते कुसपट काढू नको ना. आता लग्न होतेत, मग पुढचं पुढे बघू. माझी आई म्हणते लग्न झालं की पोरीसाठी माहेर मेलं. फोन कुठे गेला माझा? हॅलो पप्पा. हा हा, लगेच आलो मी. हा आलो. हा, चल 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 चल. काय काय झालं काय हो? चल तर. अहो, सांभाळ. चल ना. पण अहो, नोकरी करून मी बापूंना थोडी थोडी मदत केली तर चालेल ना? मला विचारावं लागेल. कुणाला? पप्पांना. माझी आई म्हणते लग्न झालं की पोरीसाठी माहेर मेलं. चल ना, ये ना लवकर. चल. काय झालं? चल ना, दोघं जोडीने जाऊ ना आतमध्ये. चल. वा 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 वा, जोडा अगदी शोभून दिसतोय हो. काय दाजी? लते, तारीख ठरली, तारीख ठरली. काय झालं? नाही, काही नाही. खुश नाहीये का तू? अगं, बाबांचं लय ऐकतो तो. त्याला काय झालं मग? नाही, काही झालं नाही, पण मला नाही आवडलं ग. हे बघ, बापूची बोलावं लागल जरा. लते, अगं मला अगं लते. चला लवकर, सगळे थांबले. चला 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 चला. इकडे इकडे लवकर. कौतुले, पुढच्या गुरुवारचा मुहूर्त निघालाय. 6 दिवस ते 6 दिवसात लग्न आहे तुझं. सरे, इकडे आले.
काय झालं? काही नाही. नक्की